आपण त्याला काय म्हणतो की फॅट. तर आता हे सगळे तीन जे आहेत, आपण जे काही बघितलं की पहिला कार्बोहायड्रेट्स बघितले, प्रोटीन्स पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स बघितले, आणि नंतर आपण बघणार आहोत की स्निग्ध पदार्थ. तर ते हे सगळे जे काय आहे हे तिन्ही हे साधारणतः बऱ्यापैकी लार्ज क्वांटिटीमध्ये, लार्ज आता फॅट कमीच वापरतो आपण, पण हे सगळे ह्यांना आपण हे म्हणू शकतो म्हणजे की बाबा हे जास्त प्रमाणात खातो आपण. हा, तर आता पुढचं आपण जे बघणार आहोत ते म्हणजे स्निग्ध पदार्थ किंवा फॅट. तर स्निग्ध पदार्थ म्हणजे काय की जे द्रव्य, म्हणजे त्याचे तर डेफिनेशन लिहून घ्या. स्निग्ध पदार्थ म्हणजे जी पाण्यात अविद्राव्य असतात. म्हणजे अविद्राव्य म्हणजे काय की पाण्यामध्ये विरघळत नाहीत. अविद्राव्य म्हणजे न विरघळणे. जी पाण्यामध्ये अविद्राव्य असतात अशा, आणि दुसरी काय असून स्पर्श त्यांना जर आपण स्पर्श केला तर ती आपल्याला तेलकट किंवा चिकट लागतात. हम्म तर त्याला आपण काय म्हणू शकतो, स्निग्ध पदार्थ असं म्हणू शकतो. आणि हे स्निग्ध पदार्थ जे आहे ते कशामध्ये, क्लोरोफॉर्म किंवा बेन्झोन यासारख्या रासायनिक द्रावणात मात्र विरघळतात. पाण्यामध्येही तरंगतात. आणि मात्र क्लोरोफॉर्म किंवा बेन्झोन हे जे काही केमिकल आहेत त्याच्यामध्ये मात्र, एक दोनच मिनिटं, हॅलो, हा, तर त्याच्यामध्ये काय होतात की विरघळतात. हम्म आता स्निग्ध म्हणजे काय, तर स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉलचे संयुग म्हणजे काय होतं, स्निग्ध पदार्थ. स्निग्ध, स्निग्ध, स्निग्धे म्हण असं म्हणू शकतो किंवा स्निग्ध असं म्हणू शकतो. स्निग्धाम्ल म्हणजे काय, स्निग्धाम्ल प्लस ग्लिसरॉलचे संयुग. हा, म्हणजे स्निग्धाम्ल आणि प्लस ग्लिसरॉलचे संयुग म्हणजे स्निग्ध होय. आता स्निग्ध पदार्थांचं संघटन म्हणजे काय बघायचं आपल्याला. तर त्या कर्बोदकाप्रमाणे काय होतं की स्निग्ध देखील प्रामुख्याने काय होतात की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि ह्या तीन संयुगाचं काय मिश्रण आहे. स्निग्ध पदार्थ म्हणजे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन या तीन पदार्थांचं संयुग आहे. आणि कर्बोदकाचे काय असतात की तुलनेत स्निग्धामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते. हम्म कर्बोदकाच्या पेक्षा पण स्निग्ध पदार्थामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं, तर कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं आणि ऑक्सिजनचे प्रमाण काय असतं, कमी असते. त्यामुळे स्निग्धापासून जास्त कार्यशक्ती किंवा उष्मांकाचा पुरवठा होतो. कशामुळे होतो कळलं का, त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं जे फ्युएल प्रमाणे काम करतं. कार्बन आणि जे हायड्रोजनचं प्रमाण जास्त, ऑक्सिजनचं प्रमाण काय असतं, कमी असतं. त्यामुळे स्निग्धापासून काय होते की जास्त कार्यशक्ती किंवा उष्मांकाचा पुरवठा होतो. अजून स्निग्ध पदार्थात ह्याच्याशिवाय काय आढळतं आपल्याला की स्निग्धाम्ल तर आढळतात, ग्लिसरॉल पण आढळतं, त्याप्रमाणे नायट्रोजन आणि फॉस्फरस पण स्निग्ध पदार्थांमध्ये आपल्याला आढळतं. तर स्निग्ध पदार्थामध्ये काय काय आलं, सगळी तूप आणि तेल हे काय आलं, स्निग्ध पदार्थांमध्ये आलं. मग लोणी आलं, त्याच्यामध्ये चीज आलं, तुमचं बटर आलं अमूलचं. म्हणजे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आलं ते. आता स्निग्धाम्ले म्हणजे काय, आता तुम्हाला कळलं असेल की आपण काय म्हणलं की स्निग्धाम्ल प्लस ग्लिसरॉलचा संयोग म्हणजे काय की स्निग्ध पदार्थ आपण असं ठरवलं. पण स्निग्धाम्ल म्हणजे काय, तर स्निग्धात असणाऱ्या आम्लयुक्त संयुक्त घटकाला, म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये जे आम्लयुक्त ऍसिडिक जे घटक असतात त्यांना स्निग्धाम्ल म्हणतात. हा, स्निग्धाम्ल कसं ठरवतात, तर हायड्रोजनची संख्या किती आहे, हायड्रोजनच्या अणूंची संख्या, अणुसंख्येवरून हायड्रोजनच्या अणुसंख्येवरून आपण ठरवतो की संपृक्त म्हणजे किती, कसं आहे ते, त्याचं काय आहे. तर मग त्याचे दोन प्रकार पडतात. हायड्रोजनच्या ह्याच्यावरून, अणूवरून आपल्याला दोन प्रकार मिळतात, एक संपृक्त आणि दुसरी असंपृक्त. आता ह्याचं काय झालं, हे म्हणजे क्लासिफिकेशन झालं किंवा आपण प्रकार म्हणू शकतो. तर संपृक्त स्निग्ध आम्ल त्यातली काय असतात बघा. तर ह्याच्यामध्ये काय असतं, संपृक्त स्निग्धामध्ये सर्व प्रकारचे कार्बनचे जे अणू आहेत ते मावू शकतील, हायड्रोजनच्या अणूमध्ये मावू शकतील इतकं हे असतात. त्यामध्ये सर्व कार्बनचे जे काही सर्व अणू आहेत ती सगळे हायड्रोजनच्या अणूमध्ये मावू शकतील एवढे काय असतात, हायड्रोजनचे पण अणू असतात. आणि त्यामुळे त्यांना काय म्हणतात, संपृक्त स्निग्ध आम्ले म्हणतात.
आणि हे काय, ही स्निग्धाम्ल काय असतात, संपृक्त स्निग्धाम्ल. आपलं तर हे खोलीचं टेम्परेचर आहे, आपलं नॉर्मल जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला सुद्धा ती घन स्वरूपात राहतात. घन स्वरूपात म्हणजे थोडं घट्टपणा असतो त्याला. हम्म पूर्ण पातळ किंवा लिक्विड नसतात, तर थोडीशी घट्ट प्रमाणात असतात. उदाहरणार्थ लोणी. हा मांस मध्ये, मांस आपलं जे प्राण्यांची चरबी, म्हणजे लोक आता नॉनव्हेज खातात त्याच्यामध्ये प्राण्यांची चरबी असते, फॅट. मांसातील ती फॅट किंवा ते स्निग्ध. नंतर पाम तेल, खोबरेल तेल आणि वनस्पती तूप. हा जे काही डालडा वगैरे आपण वनस्पतीजन्य तूप बघतो तर ती, ही सगळी काय असतात, संपृक्त स्निग्धाम्ल आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय, तर जेवढे काही कार्बनचे अणू आहेत त्याच्यामध्ये, तेवढे सगळे हायड्रोजनच्या अणूंमध्ये समाविष्ट होतात. तेवढे हायड्रोजनचे पण अणू असतात साधारणतः. हम्म नंतर असंपृक्त स्निग्धाम्ले. असंपृक्त स्निग्धाम्लांमध्ये काय येतं, तर ह्या प्रकारच्या संख्येमध्ये कार्बनचे जे अणू आहेत ते हायड्रोजनचे अणू एवढे, म्हणजे हायड्रोजनचे अणू हे कार्बनच्या अणू एवढे नसतात. म्हणजे कार्बनचे अणू समजा 15 आहेत तर हायड्रोजनचे अणू 10 असतात. त्यामुळं बाकीचे 5 कार्बनचे जे अणू आहेत ते असे मोकळे राहतात, ते हायड्रोजनमध्ये समाविष्ट होत नाहीत, म्हणजे समप्रमाणात नसतात, वेगळे असतात. तर ही स्निग्धाम्ले जे आपले नॉर्मल खोलीचं टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये पण द्रव स्वरूपात राहतात, म्हणजे लिक्विड स्वरूपात राहतात. आणि त्यामुळे त्यांना आपण म्हणतो की शेंगदाणा तेल. आता उदाहरण कोणती कोणती त्यातली, शेंगदाणा तेल आलं, सगळी तेल आली, म्हणजे तीळ तेल आलं, ऑलिव्ह तेल आलं, खोबरेल तेल. खोबरेल तेल नाही येऊ शकत. करडईचं तेल आलं, सूर्यफूलचं तेल आलं. हम्म ही सगळी तेलं त्याच्यामध्ये येतात. आणि त्याला आपण काय म्हणू शकतो, आणि ही कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. आलं का लक्षात तुम्हाला? असंपृक्त स्निग्धाम्ल काय करतात, आपल्या रक्तातील जे कोलेस्ट्रॉल असतं, हम्म तुमच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यामध्ये तुम्ही जर खूप प्रमाणात फॅट खाल्लं, घाणेरडं किंवा तळलेलं तेल खाल्लं, किंवा खूप असं पाम तेल, वनस्पतीजन्य तेल वापरलं, किंवा वनस्पतीजन्य तेल वापरलं, तर त्याच्यामुळे काय होतं की रक्तवाहिन्यांच्या भोवती एक फॅटजन्य किंवा कोलेस्ट्रॉल नावाचा द्रव्य डिपॉझिट होतो. आणि त्यामुळे काय होतं की रक्तवाहिन्यांचं जी काही हे असते, रुंदी असते, ती कमी होते, थिकनेस कमी होतो. आणि मग ब्लड पुढे जायला अडथळा येतो, किंवा त्यांचं आकुंचन प्रसरण होऊन रक्त पुढे ढकलायला पण अडचण येते. त्याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम, आपल्याला हायपरटेन्शन किंवा रेजिस्टन्स जास्त डेव्हलप होतो, मग ही गोष्टी येऊ शकतात. नंतर असंपृक्त स्निग्धाम्ले. तिसरा प्रकार कोणता आहे, पहिला बघितला संपृक्त, दुसरा बघितला असंपृक्त, तिसरा बघितला असंपृक्त स्निग्धाम्ले. तर ह्याच्यामध्ये काय असतं, असंपृक्त स्निग्धामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्निग्धाम्ल असतात. हम्म स्निग्धाम्ल म्हणजे बघितलं आपण, म्हणजे आम्लयुक्त संयुक्त जी द्रव्य असतात स्निग्धामध्ये त्याला आपण स्निग्धाम्ल म्हणतो. तर ती असंपृक्त मध्ये दोन पेक्षा जास्त असतात. म्हणजे आता बघा, उदाहरणार्थ बघा, सूर्यफुलाचे तेल आणि माशाचे तेल ह्या दोघांमध्ये काय असतात, असंपृक्त स्निग्धाम्ले असतात. असंपृक्त स्निग्धाम्ले, माशाचे तेल आणि सूर्यफूल तेल ह्या दोघांमध्ये हायड्रोजनेशनच्या प्रक्रियेमध्ये बहु असंपृक्त स्निग्धाम्ल म्हणजे संपृक्त स्निग्धाम्लामध्ये रूपांतर होते. आता हे आपण जे रिफाइंड तेल वापरतो किंवा त्या प्रोसिजरमध्ये किंवा हायड्रोजनेशनच्या प्रक्रियेमध्ये हे असंपृक्त स्निग्धाम्लाचं काय होतं, परत संपृक्त स्निग्धाम्लामध्ये रूपांतर होतं. हायड्रोजनेशनच्या प्रक्रियेमध्ये, हायड्रोजनेशनची प्रक्रिया जी होते त्याच्यामध्ये, म्हणजे बहुसंपृक्तचे परत संपृक्त मध्ये पण रूपांतर होऊ शकतं. दोन जे आहेत ते घटक सोडून एकच घटक त्याच्यामध्ये राहू शकतो हायड्रोजनेशनच्या प्रक्रियेमध्ये, कारण त्यांचं अणुरेणूचं त्यातलं प्रमाण बदलतं. आता संपृक्त मध्ये मी तुम्हाला उदाहरणं कोणती कोणती सांगितली, की लोणी, तूप, चीज, चॉकलेट, कोकोतील स्निग्ध पदार्थ. कोको पावडर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. तर कोको पावडर मधील स्निग्ध पदार्थ नारळ, खोबरेल तेल आणि मांसातील स्निग्ध आणि पाम तेल. हे सगळं कशामध्ये येतं, संपृक्त मध्ये येतं. हा असंपृक्त मध्ये कुठलं कुठलं येतं, शेंगदाणा तेल, तूप. तूप दोन्हीकडे आहे, संपृक्त मध्ये पण आहे, असंपृक्त मध्ये पण आहे. कारण तूप कधी घट्ट पण होतं, कधी कधी खाली घट्ट राहतं आणि वरती पातळ राहतं, त्यामुळे तुपाला दोन्हीकडे घेतलंय. शेंगदाणा तेल, तूप, तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल आणि बदाम हे कशामध्ये येतं, बदाम तेल किंवा बदाम असंपृक्त मध्ये येतं. आता असंपृक्त मध्ये सूर्यफुलाचे तेल,
मक्याचे तेल, सरकीचे तेल. सरकी म्हणजे सरकीचे ते बाहेरच्या आता प्रवीणची लोणची वगैरे असतात त्यात सरकीचं तेल वापरलं जातं. तर ते सरकीचं तेल ते स्वस्त बसतं. सरकीचं तेल, सूर्यफुलाचं तेल, मक्याचं तेल, सोयाबीन तेल, नंतर करडईचं तेल आणि तृणांकुर. हम्म हे सगळे बहुसंपृक्त मध्ये येतात. आता हे जे आपण बघितलं ते स्निग्धाम्लाच्या ह्याच्यानुसार किंवा आपण बघितलं की स्निग्धाम्लाचं क्लासिफिकेशन बघितलं. आता सेकंड क्लासिफिकेशन कशानुसार करतात फॅटचं दृष्टिकोनातून वर्गीकरण करतात. आता प्रोष्ठाच्या दृष्टिकोनातून कुठले कुठले तर आवश्यक स्निग्धाम्ले आणि अनावश्यक स्निग्धाम्ले असे दोन प्रकार पडतात. हा स्निग्धाम्लाचं आवश्यकतेनुसार वर्गीकरण असं लिहा. त्याच्यामध्ये लिहा पोषणाच्या दृष्टिकोनातून स्निग्धाम्लाचे दोन प्रकार पडतात. एक आवश्यक स्निग्धाम्ले आणि दुसरं अनावश्यक स्निग्धाम्ले असे दोन प्रकार पडतात. आता आवश्यक स्निग्धाम्लामध्ये काय काय येतं बघा. तर आवश्यक शारीरिक कार्य जे आहे आपल्या शरीरामध्ये फिजिओलॉजी, कारण बरीच गोष्टी शारीरिक क्रिया घडतात. तर त्याच्यामध्ये शारीरिक कार्य सुरळीतपणे चालू राहण्यासाठी जी स्निग्धाम्ल मिळणं आवश्यक आहे, पण ती शरीरात काय होत नाहीत, तयार होत नाहीत. म्हणून आहारातून घ्यावी लागतात. अशा स्निग्धाम्लांना आवश्यक स्निग्धाम्ले म्हणतात. आता तुम्ही असं काही नाहीये की बाबा आवश्यक आणि अनावश्यक म्हणजे की बाबा जी गरजेचीच नाहीत किंवा ही जी गरजेची, असा अर्थ नाहीये त्याचा. तर आवश्यक स्निग्धाम्लामध्ये काय होतं की जी शरीरात तयार होत नाहीयेत, पण त्याला आपल्याला बाहेरून पुरवठा करावा लागतो. त्यांना काय म्हणू लागतो, आहारातून आपल्याला त्यांना घ्यावं लागतं. नाहीतर ती शरीरात काही तयार होऊ शकत नाहीत. त्यांना आपण काय म्हणतो, आवश्यक स्निग्धाम्ल म्हणतो. अशा तर उदाहरणार्थ कोणकोणती आहेत, तर जरा नावं वेगळी आहेत, लिहून घ्या. लिनोलिक, लिनोलिक पहिलं नाव आहे लिनोलिक, दुसरं नाव आहे लिनोलिनिक, दुसरं नाव आहे लिनोलिनिक, तिसरं नाव आहे आर्किडोनिक. आलं का लक्षात? ही आवश्यक स्निग्धाम्ल आहेत आणि म्हणजे कारण आपल्याला ती आहारातून घ्यावी लागतात, ती आपल्या शरीरात काही तयार होत नाहीत. आणि दुसरी कोणतं आहे, अनावश्यक स्निग्धाम्ले. अनावश्यक स्निग्धाम्ले काय, जी आहारातून घ्यावी लागत नाहीत, नॉर्मली ती शरीरात तयार होतात. अशा स्निग्धाम्लांना अनावश्यक स्निग्धाम्ल म्हणतात. अनावश्यक का म्हणतात, कारण ती शरीरात तयार होतात, त्यांना आपल्याला आहारातून वेगळं घ्यायची गरज नाही. आता उदाहरणामध्ये काय आहे, ऑलोइक आम्ल. लक्षात घ्या, ऑलोइक. अ ला काना मात्रा ओ, नंतर ल ला मात्रा, नंतर लिंबूचा ओले इक आम्ल. हे काय असतं, आपल्या शरीरामध्ये आपोआपच तयार होतं. आता आपल्याला कोलेस्ट्रॉल वरती टीप येते बरं का, नेहमी टिपा लिहामध्ये कोलेस्ट्रॉल वरती आपल्याला टीप येते. तर आता कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल काय आहे हे आपण पाहू. तर लिहा कोलेस्ट्रॉल, टायटल लिहा. स्निग्ध पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा एक घटक आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी काय असतं की एका विशिष्ट प्रमाणात तो मिळणं आवश्यक असतं. शरीरामध्ये काय असतं किंवा आपण काय म्हणू शकतो, स्निग्ध पदार्थामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा एक द्रव्य असतो आणि शरीराला निरोगी राहण्यासाठी एका विशिष्ट प्रमाणात आपल्याला काय असते, त्याची गरज असते. आपल्यामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, हं HDL आणि LDL म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर मानवी शरीर काय करतं, आहारातून मिळणाऱ्या कोलेस्ट्रॉल पेक्षा 2 ते 4 पट कोलेस्ट्रॉल तयार करते. म्हणजे आपल्याला जरी आहारातून मिळत असलं कोलेस्ट्रॉल, तर शरीर पण काय करतं की त्याच्यापेक्षा जास्त 2 ते 4 पट कोलेस्ट्रॉल स्वतःच तयार करतं शरीर. त्यामुळे काय होतं की सर्व पेशींमध्ये कोलेस्ट्रॉल आढळतं आपल्याला. सर्व शरीराच्या ज्या सेल्स आहेत किंवा पेशी सेल्सला हे म्हणतो आपण, पेशी म्हणतो, आणि टिश्यूजना उती म्हणतो. तर सर्व शरीराच्या पेशींमध्ये काय होतं, आपल्याला कोलेस्ट्रॉल आढळतं. नॉर्मली काय असतं की 100 ग्रॅम रक्तामध्ये आपल्याला 200
ते 225 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल काय असणं आवश्यक आहे असं समजलं जातं. नॉर्मल रेंज काय आहे? 100 ग्रॅम रक्तामध्ये 200 ते 225 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जर जास्त झालं 250 पेक्षा, तर आपल्याला हृदयविकाराची किंवा हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज होण्याची शक्यता वाढते. हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. आता दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हाय आणि लो. तर म्हणजे HDL आणि LDL. मग हाय HDL मध्ये काय? उच्च घनतेचे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? HDL हाय जे आहे ते उच्च घनतेचे कोलेस्ट्रॉल, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? उच्च घनतेचे कोलेस्ट्रॉल. आणि कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL, लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल. हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आणि लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असे दोन काय आहेत, त्याचे प्रकार आहेत. आता उच्च घनतेचे कोलेस्ट्रॉल मध्ये खाली लिहून घ्या. हे काय असतं की उच्च घनतेचे जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल जे आहे ते जास्त म्हणजे काय असणार की जास्त प्रमाणात असते शरीरामध्ये. कसं असतं? ते जास्त प्रमाणात असताना आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असते, म्हणून त्याला काय म्हणतात? गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. हाय कोलेस्ट्रॉलला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. पुरुषांमध्ये ते किती असतं? हम्म पुरुषांमध्ये HDL चं प्रमाण 40 असतं, तर स्त्रियांमध्ये 45 पेक्षा जास्त असावं लागतं. पुरुषांमध्ये ते 40च्या प्रमाणात असतं आणि स्त्रियांमध्ये 45 पेक्षा जास्त असते. आता कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल, सेकंड पॉइंट काय आहे? कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल, त्याला लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. पुरुषांमध्ये 40 आणि महिलांमध्ये 45 पेक्षा जास्त असणे गरजेचे असतं. 45 पेक्षा. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा फॅट जास्त असतं. पुरुषांमध्ये मसल मास आणि बोन मास जास्त असतो. स्त्रियांमध्ये त्यापेक्षा फॅट, शरीराला गोलाई देण्यासाठी, एक प्रकारचा कर्व देण्यासाठी किंवा बाळाच्या वाढीसाठी, म्हणजे बाळाला जे आपलं गर्भाशय आहे त्याला कुशन मिळण्यासाठी आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये काय असतं? फॅट असतं स्त्रियांमध्ये. पुरुषांपेक्षा ऍज कम्पॅरिझन टू जेंट्स स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात फॅट असतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण काय असतं? जास्त असतं. आता कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल, लो कोलेस्ट्रॉल, हे कोलेस्ट्रॉल जास्त असलं तर काय असतं की रक्तवाहिन्या काय होतात? अरुंद होतात. मग अशी सांगितलं जसं की कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतात आणि त्यांचा जर अशी एवढी रुंदी असेल तर कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालं त्यांची रुंदी कमी होऊन थोडी अजून कमी होते, कारण कोलेस्ट्रॉल इथं डिपॉझिट होतं. डिपॉझिट झालं की आपोआपच त्यांची रुंदी काय होते? कमी होते. रक्तवाहिन्या काय होतात? लो कोलेस्ट्रॉलचं जर प्रमाण वाढलं तर अरुंद होतात आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. आता ही एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी असते, कारण त्यामुळे रक्त व्हायचं असतं, त्यामुळे रक्त आलं की ते एक्सपांड होतात, मग रक्त पुढे गेलं की चपट्या होतात, थोड्या परत एक्सपांड होतात, परत चपट्या, असं त्यांचं. तर ती मॅडम लवचिकता कमी होते. कोलेस्ट्रॉलला आणि मराठीमध्ये काय म्हणायचं? कशाला? कोलेस्ट्रॉलला कोलेस्ट्रॉलला मराठीमध्ये काही नाव नाहीये हो, म्हणजे मला तर इथं पुस्तकात पण नाही दिसत आहे. कोलेस्ट्रॉल असंच नाव दिलंय. उत्तर नेटिपालियामध्ये पण कोलेस्ट्रॉल असंच आलंय पेपरमध्ये पण. तुम्ही कोणतं पुस्तक रेफर करता मॅडम? मी तुम्हाला नाव पाठवते. शोभा वाघमारे म्हणून आहे, पोषण आणि आहार. अमेझॉन वर मिळेल तुम्हाला. 350-400 रुपयाच्या आसपास असेल. अच्छा. पोषण आणि आहार म्हणून. हा तर हो. कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी जे कोलेस्ट्रॉल आहे त्याचे काय होतं की लवचिकता कमी करतं, म्हणजे त्यामुळे ह्याला बॅड कोलेस्ट्रॉल असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यामुळे काय होतं की अथेरोस्क्लेरोसिस होतं. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय? की कोलेस्ट्रॉल जिथं डिपॉझिट होतं आणि लवचिकता जेव्हा रक्तवाहिन्यांची कमी होते तेव्हा त्याला अथेरोस्क्लेरोसिस असं त्या ह्याला नाव दिलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की हृदयविकार किंवा पक्षाघात, पक्षाघात म्हणजे आपण त्याला पॅरालिसिस म्हणतो. पक्षाघाताचा अटॅक येण्याची शक्यता येते किंवा स्ट्रोक बसण्याची, इंग्लिश म्हणजे स्ट्रोक म्हणू शकतो आपण त्याला, किंवा हृदयविकार किंवा पक्षाघात होण्याची शक्यता आपल्याला काय जास्त असते ह्याच्यामध्ये, जर कमी घनतेचं कोलेस्ट्रॉल जास्त असलं तर. तर आता ह्याचे काय बघू शकतो आपण की हे आपण कोलेस्ट्रॉलच्या काय बघितल्या? टिपा बघितल्या. आता टिपा बघितल्यानंतर
आपण काय बघणार की सामान्य गुणधर्म काय आहेत, स्निग्ध पदार्थांचे सामान्य गुणधर्म काय, मी तुम्हाला मग सांगितलं की ते शक्यतो पाण्यात विरघळत नाही. स्निग्ध पदार्थ पहिलं गुणधर्म काय त्यांचा, पाण्यात विरघळत नाही. तुम्ही कधी पण प्रयोग करून बघा, तेल किंवा तूप जर टाकलं पाण्यावर तर त्याची घनता कमी असते, आणि ते पाण्याच्या घनतेपेक्षा त्यांची घनता कमी असते, त्यामुळे ते पाण्यावरती किंवा ह्याच्यावरती तरंगतात. परंतु ते क्लोरोफॉर्म किंवा बेन्झिन ह्यासारखे जे अल्कोहोलिक द्रव्य आहेत, यात काय होतात, इथर, त्याच्यामध्ये ते विरघळतात. हं? स्निग्धातील हायड्रोजनच्या प्रमाणावरती स्निग्ध पदार्थाचं घनत्व किंवा द्रवत्व अवलंबून असतं. त्या स्निग्ध पदार्थामध्ये हायड्रोजनचे किती अणुरेणू आहेत त्याच्यावरती तो पदार्थ द्रव राहणार का घट्ट राहणार रूम टेम्परेचरला हे ठरतं. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थांचा स्वाद, त्याचा घट्टपणा, त्याचं द्रवीघनभूत म्हणजे द्रवीभवन बिंदू म्हणतो. द्रवीभवन बिंदू म्हणजे एखाद्या टेम्परेचरला ते हे होणे किंवा म्हणजे काय म्हणते पातळ होणे, त्याला आपण काय म्हणू शकतो, द्रवीभवन बिंदू असं म्हणतो. तर स्निग्ध पदार्थांचा स्वाद म्हणजे त्यांची चव, त्यांचा घट्टपणा, त्यांचा द्रवीभवन बिंदू हे त्यातील स्निग्ध आम्लावरती पण अवलंबून असतं. त्याच्यामध्ये कुठली स्निग्ध आम्ल आहेत त्याच्यावरती पण अवलंबून असतं. आता काही स्निग्ध पदार्थांपासून दुधासारखा एक पदार्थ तयार केला जातो. म्हणजे बघा तुम्ही काय करतात, काही स्निग्ध पदार्थांना इमल्सिफाय करतात. इमल्सिफिकेशन म्हणजे काय की त्याला असं फेटलं जातं, इमल्सिफाय केलं जातं, किंवा त्यांना असं फटफट 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 फेटलं जातं. ते थोडंसं पाणी घालून किंवा हे घालून त्यांना लिक्विफाय केलं जातं, तर दुधासारखा पदार्थ तयार होतो. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे जे वापरता ते काय वापरता बरं, तुम्ही ब्रेड वरती मायोनीज मायोनीज वापरता ना तुम्ही. आता ते मायोनीज वापरतात बाहेरचं जे मिळतं ते राम काय ते कुठले तरी ह्याचं नाव आहे की डॉक्टर ओटेकर का काय, त्याचं मायोनीज मिळतं बघा. तर ते कसं केलं जातं की आपलं जे तेल आहे ना, ते तेल मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते फास्टली फिरवलं जातं. ते फिरवल्यानंतर त्याचं परत तेलाचं असं पांढरा दुधाचं काही इमल्सिफिकेशन द्रव त्याला मायोनीज असं म्हणतात, लक्षात ठेवा. नंतर स्निग्धातील स्निग्ध आम्लावरून काय करू शकतो आपण, स्निग्ध पदार्थाचा प्रकार कोणता आहे, कठीणपणा आहे का, द्रवीभवन बिंदू कोणता आहे, सगळं आपल्याला ओळखता येतं. आणि स्निग्ध पदार्थ आपण खूप दिवस साठवले तर ते काय होतात, रॅन्सिड होतात, त्यांना एक प्रकारचा खवट वास येतो. त्याला काय म्हणतो आपण, रॅन्सिडिटी. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, रॅन्सिडिटी म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला काय म्हणू शकतो आपण त्याला, तुम्ही बघा कुठल्या पण जवसाची चटणी पण किंवा कारळाची चटणी पण रॅन्सिड होते, म्हणजे खूप दिवस राहिली तर त्यातलं तेल रॅन्सिड होतं आणि त्याची चव घाणेरडी लागायला लागते. तर रॅन्सिडला मराठीत शब्द काय मला लक्षात येईना, पण मला आठवल्यावर मी सांगेन तुम्हाला. हा, नंतर दुसरं लक्षात ठेवा की नुसती नावं लक्षात ठेवा, विशेष गुणधर्म, सामान्य गुणधर्म सांगितले मी आता तुम्हाला. विशेष गुणधर्मामध्ये त्यांचा ज्वलन बिंदू काय आहे, त्यांची प्रसरणशीलता काय आहे, एकजीवीकरण म्हणजे काय, किंवा धुरीभवन म्हणजे ध्रुवबिंदू काय आहे, आणि द्रवीभवन बिंदू काय, मेल्टिंग पॉइंट काय आहे, नंतर फ्लॅश पॉइंट काय आहे, प्लास्टिसिटी काय आहे, इमल्सिफिकेशन पॉवर काय, हे त्यांचे विशेष गुणधर्म आहेत. त्याच्यामध्ये द्रवीभवन बिंदू किंवा मेल्टिंग पॉइंट असं आपण लक्षात ठेवा. स्निग्ध पदार्थांना उष्णता समजा आपण दिली तर ते ज्या तापमानाला वितळतात त्या तापमानाला त्यांचा काय म्हणतात, द्रवीभवन बिंदू म्हणतात. प्राणीत जे फॅट आहे त्याचा द्रव्यमान बिंदू काय असतो, सगळ्यात जास्त असतो, हे लक्षात ठेवा. नंतर दुसरा पॉइंट काय की धूम्रबिंदू म्हणजे स्मोक. एखाद तुम्ही तेल कढईमध्ये जोरात हीट लावून ठेवलं आणि तुमचं लक्ष नसलं, कढईतनं धूर येतो, जळतं किंवा स्मोकी होतं, ते सगळं स्मोक न्यायला लागतं. ते कसं, स्निग्ध पदार्थांना जर विशिष्ट पदार्थ तापमानापर्यंत जर गरम केलं तर त्याच्यातून काय होतं की धूर निघू लागतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याचा धुरीभवन बिंदू किंवा स्मोक पॉइंट म्हणतो. तर तुपाचा स्मोकिंग किंवा धुरीभवन बिंदू सगळ्यात जास्त असतो माझा अंदाज, कारण ते बाकीच्यांचा तापमानाने कमी असतो. नंतर ज्वालबिंदू, धूम्रबिंदूपेक्षा जर आपण म्हणजे जर धूर हे जे तयार होतं धूम्र, त्याच्यापेक्षा पण जास्त उष्णता आपण स्निग्ध पदार्थांना दिली तर त्यांना जाळ लागतो,
त्याच्यामधून एकदम अशी आग लागते. कढईलाच कधी कधी आग लागते, तुम्ही बघितलंय का? खूप वेळ कढई तेला लावून ठेवली आणि आपलं लक्ष नाही येतं, तेल नंतर नंतर ते आधी धूर होतो, मग त्याच्याकडे पण लक्ष नाही दिलं की एका पॉइंट नंतर त्याला कढई पण आग त्याच्यात पेटते आणि आपोआपच त्याचा ज्वाला म्हणजे ज्वाळा लागतात किंवा आग येते. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, त्यावेळेस वाळू टाकायची. फटकन काही बायका चुकून पाणी टाकतात, तर पाणी नाही टाकायचं, तर ते सगळं उडून अंगावर पळू शकतं आपल्याला. त्याच्यावरती वाळू टाकायची, त्याला ज्वाला बिंदू असं म्हणतात. हम्म. नंतर प्रसरणशीलता. हं. चौथं काय आहे? प्रसरणशीलता किंवा प्लास्टिसिटी आपण म्हणतो की पिठामध्ये आपण आता गव्हाचं पीठ किंवा ते ज्वारी किंवा हे सॉरी चकली करताना किंवा शेव करताना किंवा भजी करताना आपण काय करतो? मोहन टाकतो त्याच्यामध्ये. मोहन म्हणतो ना, की थोडं तेलाचं मोहन टाक, गरम करून तेल टाक, म्हणजे काय होतं की त्याला एक थोडा प्रकारचा खुसखुशीतपणा येतो. तर पिठामध्ये जर स्निग्ध पदार्थ सहजपणे मिसळले जात असतील तर त्याला काय म्हणायचं? प्रसरणशीलता असं म्हणायचं. तर प्रसरणशीलता जर जास्त असेल तर त्या स्निग्ध पदार्थांचा मोहन टाकण्यासाठी काय केला जातो? उपयोग केला जातो स्वयंपाकामध्ये. नंतर पाचवा पॉइंट आहे एकजीवीकरण किंवा इमल्सिफिकेशन पॉवर. एकजीवीकरण करणे. हा, दोन जेव्हा हे पदार्थ एकमेकात न मिसळणारे पदार्थ जर आपण त्यांना एकत्र केले तर ते इमल्शन पद्धतीने काय होतात? एका द्रव्याचे कण दुसऱ्या द्रव्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात राहतात. म्हणजे दोन प्रकारे करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये स्निग्ध पदार्थ टाकून पण आपण इमल्सिफिकेशन करू शकतो किंवा स्निग्ध पदार्थ जास्त घेऊन त्यात थोडं पाणी टाकून पण आपण इमल्सिफिकेशन करू शकतो. त्याला एक जीवीकरण किंवा हे म्हणू शकतो आपण. आता लक्षात घ्या, अजून पण वेगळ्या प्रकारचं एक वर्गीकरण आहे स्निग्धांचं. स्निग्ध पदार्थांच्या वर्गीकरणामध्ये तर त्याचे तीन प्रकार आहेत. असं डायरेक्ट देता वरती लिहा स्निग्धांचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये पहिल्या आकड्यामध्ये लिहा साधी स्निग्धे, ब आकड्यामध्ये लिहा संयुक्त स्निग्धे आणि तिसऱ्या आकड्यामध्ये लिहा उत्पादित स्निग्धे. साध्या स्निग्धामध्ये तेल तूप आलं. संयुक्त स्निग्ध 2 नंबरचा ब आकाराचा त्याच्यामध्ये आता नावं लिहून घ्या. त्याच्यामध्ये 5 नाव आहेत. फॉस्फोलिपिड्स, ग्लायकोलिपिड्स, स्पिंगलोलिपिड्स, सल्फोलिपिड आणि स्टरलॉस स्टरॉल्स सॉरी. पहिलं लिहून घ्या फॉस्फोलिपिड्स, दुसरं गायकोलिपिड्स, तिसरं स्पिंगोलिपिड्स, चौथं सल्फोलिपिड्स आणि पाचवं स्टरॉल्स. स्टरॉल्स. नंतर आता पहिलं बघणार आहे उत्पादित स्निग्धामध्ये बरीच नाव आहेत त्याच्यामध्ये पण पण ठीक आहे, आधी आपण हे बघू पहिल्यांदा. हा, त्याच्यामध्ये हे येतात स्निग्धाम्ले, अल्कोहोल आणि स्टेरॉल्स येतं. उत्पादित स्निग्धामध्ये पण डिराइव्ड लिपिड्स मध्ये. तर आता सिंपल साधी किंवा स्निग्ध लिपिड्स मध्ये काय करायचं की हे जर विघटन केलं ह्यांचं साध्या स्निग्धाम्लाचं तर त्याच्यामध्ये काय मिळतं की स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल हे संयोग आपल्याला मिळतं. मग रोजच्या वापरातील तेल तूप ही प्रकारे काय असतात की नॉर्मली ह्याच्यामध्ये येतात. आणि मेणाचा पण समावेश होतो याच्यामध्ये. वॅक्स जे असतं मेन त्याचा पण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी समावेश होऊ शकतो. आणि आता संयुक्त स्निग्ध कंपाऊंड मध्ये काय असतात की ह्यांचा कुठल्या तरी अणूंशी स्निग्ध पदार्थांचा कुठल्या तरी अणूंशी संयोग झालेला असतो आणि त्यामुळे त्याला संयुक्त स्निग्ध आम्ल म्हणतात. आता ग्लिसरॉल व्यतिरिक्त पण अजून एक तिसरं संयुक्त असतं त्याला, म्हणून त्यांना संयुक्त किंवा स्निग्ध किंवा कंपाऊंड लिपिड्स म्हणतात. आता त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे फॉस्फोलिपिड. आता ह्याच्यामध्ये काय असतं? स्निग्धाम्ल प्लस ग्लिसरॉल प्लस फॉस्फोरिक आम्ल. लक्षात घ्या, नुसतं लिहून घ्या स्निग्धाम्ल प्लस ग्लिसरॉल किंवा नुसतं स्नी लिहा प्लस ग्लिस लिहा आणि परत डायरेक्ट नुसतं फॉस्फोरिक आम्ल लिहा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. नंतर स्पिंगोलिपिड्स. स्पिंगोलिपिड्स मध्ये काय असतं की स्पिंगोझाईन स्पिंगोझाईन घटक असतो, त्यामुळे त्याला स्पिंगोलिपिड्स म्हणतात. त्याच्यामध्ये कुठला घटक असतो? स्पिंगोझाईन. त्याच्यामध्ये स्निग्धाम्ल ग्लिसरॉल बरोबर स्पिंगोझाईन असतो. नंतर सल्फोलिपिड्स मध्ये काय असतं? सल्फ्युरिक आम्ल
हेक्झॉज आणि सेरिब्रोसाइड. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त नुसते प्रकार लक्षात ठेवा. हम्म. आणि स्टॉर्लास मध्ये काय असतं की प्राणिज पदार्थांचा म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि मायक्रोस कोलेस्ट्रॉल, फायटो कोलेस्ट्रॉल सारखे वनस्पती स्टेरॉल्स येतात. म्हणजे उदाहरणार्थ एकच लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल. स्टॉर्लस मध्ये काय येणार? कोलेस्ट्रॉल. आणि उत्पादित स्निग्ध पदार्थ क आकडा डिराइव्ड प्रोटीन्स मध्ये काय येणार की साध्या किंवा संयुक्त स्निग्धांच्या विघटन केलं. म्हणजे आता आपण जे पहिलं होतं बघितलं, सिंपल कार्बोहायड्रेट्स, सॉरी सिंपल फॅट्स आणि कंपाऊंड फॅट्स बघितले किंवा कंपाऊंड लिपिड्स बघितले. तर त्यांना जर आपण विघटन केलं त्यांचं, किंवा तर त्यांना म्हणजे गरम करतात विघटन करताना, तर तयार होणाऱ्या स्निग्ध पदार्थांना आपण काय म्हणतो? स्निग्धाम. हे उत्पादित डिराइव्ड लिपिड्स म्हणतो. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? तर ते स्निग्धाम्ल येतात, अल्कोहोल येतात आणि स्टेरॉल्स येतात. आता लक्षात घ्या की आपण काय बघितलं आतापर्यंत, की स्निग्ध पदार्थ म्हणजे काय बघितलं. स्निग्ध पदार्थ बघताना त्याच्यानंतर साधं त्याचं सिंपल, असंपृक्त, संपृक्त आणि बहु असंपृक्त. तर स्निग्धाम्लानुसार हे काय आहे? त्याचे प्रकार आहेत. स्निग्धाम्लाच्या म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनच्या प्रकारानुसार, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन सेम असतील तर संपृक्त, कार्बन हायड्रोजनचं प्रमाण हे असेल तर असंपृक्त, आणि बहुसंपृक्त मध्ये दोन स्निग्धाम्ल एकत्र येऊन तयार होतात, त्याला बहु असंपृक्त असं म्हणतात. हे आपण त्याचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं पुढचं, की म्हणजे पोषणाच्या दृष्टिकोनातून काय प्रकार आहेत, म्हणजे आवश्यक आणि अनावश्यक. आवश्यक मध्ये आपण काय पाहिलं की शारीरिक कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी जी लागतात, पण ती आपल्याला काय होतात? आहारातून घ्यावी लागतात. ती आपल्या शरीरात तयार होत नाहीत, म्हणून त्यांना आवश्यक म्हणलं. त्याच्यामध्ये लिनोलिक, लिनोलिनिक आणि आर्किडोनिक हे आपण तीन नावं पाहिली. नंतर अनावश्यक काय, की जी शरीरामध्ये आपोआपच तयार होतात, त्यांना प्रत्येक वेळेस आपल्याला आहारातून घ्यायची गरज नसते. मग त्यांना आपण काय म्हणलं? अनावश्यक. मग कोलेस्ट्रॉल बघितलं आपण. कोलेस्ट्रॉल मध्ये काय बघितलं? दोन प्रकारचे प्रकार बघितले, एचडीएल आणि एलडीएल, उच्च प्रतीचे आणि कमी घनतेचे. हा. नंतर स्निग्ध पदार्थाचे गुणधर्म बनलेले. म्हणजे स्निग्ध पदार्थाच्या गुणधर्मामध्ये आपण सामान्य गुणधर्म बघितले आणि विशेष गुणधर्म बघितले. सामान्य गुणधर्म पण तीन चार लक्षात ठेवा, की ते पाण्यात विरघळत नाहीत. क्लोरीन आणि हे क्लोरोफॉर्म आणि बेन्झॉन इथर याच्यामध्ये विरघळतात. घट्टपणा, स्वाद आणि त्यांचं द्रवीघनभित्व, त्यात कटलं स्निग्ध आम्ल आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. नंतर खूप दिवस ठेवली तर ती काय होतात? रॅन्सिड होतात. हा. किंवा रॅन्सिडिटी येते, त्यांची चव बदलते, त्याला आपण रॅन्सिड म्हणतो. हम्म. विशेष गुणधर्मामध्ये द्रवीभूत बिंदू, जे उष्णता दिली असता विरघळतं, ज्या तापमानाला विरघळतं त्याला द्रवीभूत बिंदू म्हणतात. धुरीभूत बिंदू म्हणजे तापवल्यानंतर जेव्हा ज्या टेम्परेचरला त्याच्यातून धूर निघायला लागतो त्याला द्रवीभूत बिंदू म्हणतात. आणि ज्या टेम्परेचरला तापवल्यानंतर परत धुरानंतर पण पुढची स्टेप म्हणजे ज्वालाबिंदू. आणि प्रसरणशीलता, आपण मोहन घालताना जे काही तेल तूप पिठामध्ये मिक्स होतं त्याच्यावरती त्याच्या प्रसरणशीलता जर चांगली असेल तर ते पिठामध्ये सहज मिक्स होतं. आणि एकजीवीकरण, इमल्सिफिकेशन, तुम्हाला सांगितलं की ते आपण जे मायोनीज वगैरे वापरतो ब्रेडवरती, तर ते इमल्सिफिकेशन असतात. मग त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थात पाणी घालू शकतो किंवा पाण्यात स्निग्ध पदार्थ घालू शकतो, असं दोन्ही प्रकारे. नंतर स्निग्धांचं वर्गीकरण आपण कशानुसार बघितलं अजून, की साधी स्निग्ध द्रव्य कोणती आहेत, संयुक्त कोणती आहेत आणि उत्पादित कोणती आहेत. साधी म्हणजे काय, की ज्यांचं विघटन केलं तर आपल्याला काय तयार होतं? स्निग्धाम्ल आणि ग्लिसरॉल हे दोनच घटक मिळतात. परंतु संयुक्त स्निग्धांमध्ये अजून एक तिसरा घटक मिळतो स्निग्धाम्लाचा, त्यामुळे त्यांना संयुक्त म्हणतात. आणि उत्पादित मध्ये काय, की साध्या आणि संयुक्त हे दोन ज्या गोष्टी आहेत, त्यांचं जर आपण अजून विघटन केलं तर जी काही तयार होतात त्यांना उत्पादित स्निग्धे किंवा डिराइव्ड लिपिड्स असं म्हणतात. त्याच्यामधले उदाहरण स्निग्धाम्ल, अल्कोहोल आणि स्टिरॉइड्स हे आपण पाहिलं. आता एवढं आपण रिवाइज केलं. आता स्निग्ध पदार्थांचं आपल्याला काय बघायचंय? कार्य काय काय, त्यांचं फंक्शन काय. मागच्या वेळेस आपण प्रोटीनचे फंक्शन्स बघितले होते, कोणाला आठवत आहेत का? आठवत आहेत का विसरले? शरीराची झीज भरून काढणे आठवते का? शरीराची वाढ करणे, अजून काय सांगितलं होतं प्रथिनांचं कार्य? रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे. विसरू नका एवढ्या लवकर. हा. आठवते का? आवाज येतोय ना?
हो बर. मॅडम, हो. स्निग्ध स्निग्ध पदार्थांचं काम काय असेल? कुणाला अंदाज बांधता येतोय का, सांगता येतोय का? काय काम करतं फॅट? फॅटच्या 1 ग्रॅम मधून आपल्याला 9 किलो कॅलरीज मिळतात. मग काय करत असेल फॅट? ऊर्जा. हा, शरीराला शक्ती किंवा ऊर्जा मिळवून देण्याचं काम करतं. अजून काय करतं? तुमच्या सांध्यांचं वंगण करतं का? हो. हा. नंतर काय करतं? तुम्ही शरीर तूप किंवा बांधा सुडोल करत. हा, आणि अजून शरीर काय करू बांधा शकतो? हम्म. चरबीचा ते मुलायम, त्वचा मुलायम करणे. त्वचा मुलायम करतं, त्वचेचं सौंदर्य. आणि रोगांपासून संरक्षण करत. हा. नंतर आणखीन तुम्ही अजून काय करू शकता? स्निग्ध स्निग्ध पदार्थाद्वारे उष्णता बाहेर टाकली जाते. हम्म. उष्णतेचं नियमन पण केलं जातं. आणि हम्म. पचन मार्गाला ते वंगणासारखं काम करतं. काम करतं. व्हेरी गुड. तर पहिलं आता आपण बघू की शक्ती निर्मिती, साठा. पहिलं काय, शक्ती निर्मिती करतं आणि साठा पण करतं. कारण फॅटच्या स्वरूपात, म्हणजे तुम्हाला लागलं नाही शरीरात तर ते फॅट मध्ये डिपॉझिट होतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये फॅट सारखं ते डिपॉझिट होतं. म्हणजे फॅट मध्ये ते डिपॉझिट होतं. जे जे काही जाडी वाढते आपली, तर ती फॅट किंवा काही काही ठिकाणी फॅट असणं चांगलं पण दिसतं. म्हणजे काही ठिकाणी आपलं शरीर सौष्ठव काय दिसतं, चांगलं उठून दिसतं. आपल्या शरीराला एक प्रकारची गोलाई येते. असं पण नाही की सगळीकडेच अगदीच हे असलं की फॅट नसेल तर शरीर चांगलं दिसत पण नाही. तर कर्बोदका आणि प्रथिनांपेक्षा दुप्पट प्रमाणात काय आहे, यांच्याकडे उष्मांकाची निर्मिती आपल्याला स्निग्धापासून होते. म्हणजे 1 ग्रॅम स्निग्धापासून आपल्याला 9 किलोग्रॅम उष्णता किंवा कॅलरीज मिळतात. हम्म. आणि हे शरीरामध्ये काय होतं की चरबीच्या रूपात साठवलं जातं. जर गरज नसेल तर चरबीच्या रूपामध्ये साठवलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं, समजा तुम्ही आजारी पडलाय, तुम्ही उपवास केलाय, किंवा तुम्ही कुठे अडकलाय जिथे तुम्हाला काही खायलाच मिळत नाहीये, किंवा तुम्ही म्हणजे फास्टिंग करतो आपण बऱ्याच वेळा, तर अशा वेळेस काय करतं, हा जो साठा आहे, हा फॅटचा रिझर्वायर जो आहे, तो आपल्याला काय करतो, मदत करतो. पण लगेच फॅट वापरलं जात नाही. आधी जे लिव्हर मध्ये ग्लायकोजनचा साठा आहे, त्याचं ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं. तो पण साठा संपला तर मग तुम्हाला काय केलं जातं की फॅट मधून उष्णता मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. लगच्या लगेच होत नाही. तुम्ही साधारणतः 24 तास फास्टिंग केल्यानंतर मग तुमचं फॅटचं डिप्रिशिएशन व्हायला लागतं. साधारणतः 24 ते 36 तासानंतर. म्हणजे व्यक्तिपरत्वे पण वेगळं असू शकतं, पण नॉर्मली 24 ते 36 तासानंतर तुमचं, तुम्ही उपवास केला 24 ते 36 तास, त्याच्यानंतर तुमचं फॅट डिप्लेशन व्हायला लागतं किंवा फॅट्स पासून ऊर्जा मिळवण्याचं चालू केलं जातं. नंतर म्हणजे ज्यांना फॅट कमी करायचं त्यांच्यासाठी हे सांगितलं. नंतर शरीरातील नाजूक इंद्रियांचं संरक्षण करतं. हम्म. म्हणजे आता बघा, तुम्हाला जे 2 प्रकारचं फॅट असतं आपल्या शरीरामध्ये, सबक्युटॅनस फॅट आणि विसेरल फॅट. सबक्युटॅनस फॅट म्हणजे त्वचेच्या खाली जे फॅट आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, सबक्युटॅनस फॅट म्हणू शकतो. आणि दुसरं जे आहे ते विसेरल, म्हणजे आपल्या अवयवांभोवती जे फॅट आहे ते पण अति प्रमाणात असून चालत नाही. विसरल फॅट जर जास्त असेल तर तुम्हाला पोट येतं की ऍबडॉमेनला, किंवा पोटाला असे काय म्हणतात, एक प्रकारचं पोट बाहेर येतं, ढेरी येते. पोट बाहेर येतं नाही म्हणणं, ढेरी येते तुम्हाला, तर ती पण चांगली नाहीये. थोड्या प्रमाणात विसरल फॅट, नॉर्मल जेवढी रेंज आहे साधारणतः ती 7 पर्यंत असते. तर 7 पेक्षा पण जास्त जर फॅट असेल तर ती मात्र आपल्याला काय, तर डोळे, यकृत, हृदय, मूत्रपिंड, मज्जातंतू यासारख्या इंद्रियांच्या भोवती काय असते की चरबी प्रोटेक्शनच्या स्वरूपात असते, पण गर्भाशयाभोवती. तर ही, त्यामुळे काय होते, आपल्याला अशी इजा होत नाही, किंवा त्याच्या आवरणामुळे काय होतं, आपलं संरक्षण होतं. तिसरं काय करतं, शरीराचं तापमान नियंत्रण करतं. मग आता बघा, तुम्ही थंडी आहे आणि तुम्हाला थोडं पण फॅट नाहीये शरीरावरती, तर काय होतं, तुम्हाला लगेच थंडी वाजायला लागते. कारण का, तर फॅट जर असेल तर तुम्हाला काय करतं, फॅट काय करतं, असं आवरणासारखं काम करतं. आतली उष्णता बाहेर जाऊ देत नाही, ते कोंडून ठेवायचा प्रयत्न करतं. त्यामुळे काय होतं की आपलं तापमान नियंत्रित केलं जातं. म्हणजे नंतर व्हिजरल फॅट 7 पेक्षा जर कमी असेल तर थंडीचा प्रॉब्लेम राहतो. नाही नाही, म्हणजे विसरल फॅटला थंडीचा काही प्रॉब्लेम येत नाही. विसरल फॅट हे अवयवांच्या भोवतीचं, आतल्या ऍबडोमेनच्या अवयवांना प्रोटेक्शन असावं म्हणून असतं.
त्याचा तुमचं काय त्याच्यामध्ये म्हणजे आता अवयव आहेत ना त्याच्यामध्ये ओमेंटम असतं, असं इंटेस्टाईनच्या भोवती ओमेंटम असतं, त्या ओमेंटम मध्ये आणि त्या अवयवांच्या भोवतीने थोडं थोडं फॅट असतं. तिथं पण जास्त फॅट असून चालत नाही. आणि त्या फॅटचा थंडीशी काय नाही, सबक्युटानस फॅटचा उपयोग आपल्याला तापमान नियंत्रण करण्यासाठी किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी होतो. व्हिसरल फॅटचा काही उपयोग होत नाही. व्हिसरल फॅट हे अवयवाभोवती असतं, ते फक्त अवयवांच्या प्रोटेक्शनसाठी असतं. ते जर तुमच्या म्हणजे शरीरामध्ये फॅट जास्त झालं तर ते विसरेल म्हणजे पोटाभोवती येऊन साठतं, म्हणजे सबक्युटानस पण साठतं पोटाभोवती आणि विसरेल पण साठतं. मग ते विसरेल पण खूप फॅट असेल तर तुम्हाला हृदयाचा, रक्तदाबाचा, डायबिटीसचा, हृदयरोग आजार, तुमचं पोट वाढलं की सगळे आजार वाढले. हम्म. नंतर जीवनसत्वाची उपलब्धता व शोषण. आता तुम्ही बघा काही विटॅमिन्स आहेत जे आपण पुढे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे सगळे काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत बऱ्यापैकी. फॅट सोल्युबल म्हणजे काय, तर ते फक्त शरीरामध्ये फॅटमध्ये फॅटच्या ठिकाणी किंवा जिथं फॅट आहे ते घेताना पण आपल्याला फॅट मधूनच घ्यावे लागतात. तर ते ऍब्झॉर्ब व्हायला मदत होते जास्त चांगल्या प्रकारे, आणि साठवताना पण ते चरबीमध्ये साठवले जातात. त्याच्यामुळे त्यांना काय करायचं की स्निग्ध पदार्थाच्या जीवनसत्वाचं शोषण करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की ही म्हणजे जीवनसत्व उपलब्धता निर्माण करणे. कारण आता समजा तुम्ही काही बाहेर आहारात तुमचा तेवढा नीट नाहीये, तर तुमच्या फॅटमध्ये हे साठवलेले विटॅमिन्स मग वापरले जातात. मग त्यासाठी पण उपयुक्त आहे, आणि शोषण होण्यासाठी हे विटॅमिन जेव्हा आपण अन्नातून घेतो त्यांचं ऍब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे व्हावं त्यासाठी सुद्धा ह्याचा आपल्याला मदत होतो. हा आपला चौथा प्रकार आहे. पाचवा, प्रथिनांना काय करायला सांगितलं, प्रथिनांना त्यांच्या कामासाठी राखून ठेवणे. आता ही जी प्रथिनं आपण जे घेतो, तर प्रथिनं काय करतात, तर नवीन पेशींची काय करतात, निर्मिती करतात. आणि त्या कार्यामध्ये काय करतात, स्निग्ध पदार्थ त्यांना मदत करतात. हा. तर स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदकापासून जर आवश्यक ती ऊर्जा मिळाली आपल्याला, तर प्रथिनांना काय, प्रथिनं उष्णतेसाठी न वापरता त्या शरीरामध्ये काय करतात, इतर पेशींची निर्मिती तुमच्या निर्मिती करू शकतात. तर बरेच भारतीय लोकांच्या मध्ये 70 ते 80% लोकांमध्ये प्रथिनांचं कमतरता आढळून येते, कारण आपला मेन आहार हा कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेट म्हणजे आपण ज्वारी, चपाती, भात, हे प्रमाण, ह्याचे पदार्थांचं प्रमाण आपलं जास्त आहे खाण्यामध्ये. त्या मानाने आपण उसळी किंवा मूग, मटकी, तर नॉनव्हेज खाणारे लोक अंडी, नॉनव्हेज त्यांच्यातून त्यांना मिळत असेल, पण व्हेजिटेरियन लोकांमध्ये बऱ्यापैकी मूग, आता किती खाणार ना तुम्ही मुगाची उसळ खाऊन खाऊन. तर तसं प्रथिनांचं प्रमाण किंवा ड्रायफ्रुट्स, तर साधारणतः तुमच्या वेट एवढं प्रथिने तेवढंच घ्यायला पाहिजे. मग प्रथिने जर घेतले तर तुम्हाला कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडं कमी करावं लागणार आहे, कारण जेवढी ऊर्जा कार्बोहायड्रेट म्हणजे तेवढीच प्रथिनांपासून मिळते आपल्याला. तर त्याच्यामुळं हा सगळ्यांचा बॅलन्स साधत आपल्याला डाएट घ्यायचं असतं. तर ह्याचं पण काय होतं, प्रथिनांचं जर आपण त्यांना फॅट पासून आणि कार्बोहायड्रेट पासूनच आपल्याला ऊर्जा मिळाली, तर प्रथिनं काय करतील, पेशींची झीज भरून काढणे किंवा पेशी निर्मितीला मदत करणे, ह्या गोष्टींसाठी प्रथिने वापरले जातील, आणि त्यामुळे काय होईल, त्यांचा जास्त व्यय होणार नाही. वंगणाची भूमिका मी तुम्हाला सांगितलं की जेवढे काही जॉईंट्स आहेत, जेवढे काही आहेत त्याच्यामध्ये किंवा सांध्यांमध्ये स्निग्ध पदार्थांमुळे काय होतं की घर्षण होत नाही. असं लुब्रिकेशन, प्रत्येक ठिकाणी स्नायुनल फ्लुइड आहे किंवा त्याच्यामध्ये कार्टिलेज आहे की ते, त्यामुळे काय होतं की ग्लाइड होत नाहीत एकमेकावरती, आणि तिथं काही घर्षण होत नाही. फ्रिक्शन फ्रिक्शन झालं की झीज होणार. झीज झालं की हळूहळू वयानुसार होतेच, आपली पोझिशन चुकीची झाली किंवा आपल्याला काही झालं तर वंगणाची भूमिका. त्यामुळे हे आपण म्हणतो की गुडघे तूप खा नाही तर गुडघे दुखतील, अर्धा चमचा तरी तूप रोज घ्यायलाच पाहिजे. असं आपण सांगतो. नंतर तृप्तता मूल्य, आता समाधान, तूप आणि भात किंवा तूप मुतमेत तूप भात असं खाल्लं, किंवा बाबा वरण तूप भात खाल्ला, किंवा आपण असं फुलका किंवा भाकरीवरती तूप घेतलं, तर असं एक प्रकारचं समाधान असतं. म्हणजे लापशी म्हणा, शिरातून तूप खाल्लं आपण, तर ते समाधान आलं की आपोआपच काय होते की शरीरामध्ये पाचक रसाची निर्मिती काय होते, चांगली होते, आणि मॅडम पचन लवकर परंतु होतं. आणि आता डाएट डाएट काय ना, डाएट फॉर्म्युला आत्ताचा, की थोडंही स्निग्ध पदार्थ मध्ये जायचं नाही, एक चमचा तेल पण मध्ये जाऊ द्यायचं नाही शरीरामध्ये. मग हे योग्य आहे का? नाही, आता आपल्याला ना पुढच्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा प्लॅनिंग सांगणार आहे की बाबा कशी थाळी असावी आपली, पुढचा आपल्याला हा विषय येणारच आहे, तर त्याच्यामध्ये उलटा त्रिकोण असतो.
मग त्याच्यामध्ये त्रिकोणामध्ये आपल्याला साधारणतः लक्षात येतं की त्या त्रिकोणामध्ये मी तुम्हाला सांगेन की कुठला पदार्थ किती प्रमाणात खायला पाहिजे ह्याचा आपल्याला तो त्रिकोणच असतो. हा. आणि त्याच्यानुसार मग आपण आता काय करतात सध्याच्या युगामध्ये काय करतात आपण की बरेच लोक प्रथिनांपासून जास्त एनर्जी घ्यायचा प्रयत्न करतात आणि कार्बोदके कमी ज्यांना वेट लॉसचा प्रक्रिया करायची त्यांना आपण प्रथिने जास्त घ्या म्हणतो आणि कार्बोहायड्रेट्स कमी घ्या. कारण कार्बोहायड्रेट्स काय होतात की डायरेक्ट पटकन रक्तामध्ये जाऊन काय करतात पिष्टमय पदार्थ लगेच स्टार्च निर्मिती होते किंवा ग्लायकोजनचं त्याला HbA1c म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ते पटकन ऍब्झॉर्व होतात आणि लगेच शुगर निर्मिती होते आणि शुगर जेवढी पाहिजे तेवढी वापरली आणि बाकीचे राहिलेले शुगर फॅट मध्ये रूपांतर होतं. मग तसं प्रथिनांचं होत नाही. प्रथिने काय करतात थोड्या 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 वेळाने डायजेस्ट होत राहतात. त्यामुळे तुम्हाला आत्ता पाहिजे तेवढी एनर्जी आणि मग तुम्ही खूप वेळ पोट गच्च भरल्याचं फिलिंग येतं तुम्हाला आणि मग तुम्हाला हळूहळू एनर्जी मिळत राहते आणि त्याचं लगेच फॅट मध्ये कन्व्हर्जन होत नाही. पण प्रथिने जास्त प्रमाणात जेव्हा आपण घेतो आणि कार्बोहायड्रेट्स मग कमी केले पाहिजेत आणि पाणी भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे की ज्याच्यामुळे किडनीवरती ताण नाही यायला पाहिजे आणि प्रथिने डायजेस्ट व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा तारतम्य साधत मेळ साधत तेव्हा आपण हे आणि डाएट व्यक्तिपरत्वे चेंज होतं. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे मी नाहीये. जरी एक ठराविक साचा सांगितलाय की कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात घ्या, मग प्रथिने घ्या, मग पालेभाज्या फळं घ्या, मग त्याच्यानंतरचा वरचा दुधाचे पदार्थ आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरती फॅट. अगदी सगळ्यात वरचा कोण एवढूसा कोण येतो फॅटचा. मग तेल तूप कमी प्रमाणात वापरा. हा नॉर्मल चार्ट झाला. पण व्यक्तिपरत्वे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं डाएट हे वेगळं आहे. म्हणजे मला जर डायबिटीस आहे तर मला माझं डाएट वेगळं येणार की मला मग जास्त प्रमाणात काय करायला पाहिजे. मला वेट लॉस पण करायला पाहिजे आणि मला कंटिन्युअसली खाता येणार नाही कारण माझं इन्शुलिन कमी स्त्रव होतं किंवा इन्शुलिन त्या मानाने माझं हे नाहीये. तर मग मला 2-3 असे पोर्शन करावे लागतील. 2-3 पोर्शन मध्येच मला खावं लागेल. मग ते पोर्शन मध्ये पण मला काय जास्त प्रमाणात घ्यायचं, मग सॅलेड जास्त प्रमाणात घ्यायचं, मग त्याच्यानंतर फायबर्स घेतल्यानंतर मला कार्बोहायड्रेट्स थोड्याच प्रमाणात घ्यायच्यात, मला मग प्रथिने जास्त प्रमाणात मी घेऊ शकते. असं सगळं तो मॅनेज करायचा भाग आपल्याला. तर व्यक्ती परत्वे आणि डिसीज परत्वे पण काय असतं डाएट चेंज होतं. आणि आता काही जणांना तर समजा मला गोष्टी येतात तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात मी व्हेजिटेरियन आहे तर मला तुम्ही अंड नाही सांगू शकत प्रथिनांसाठी पण तोच नॉन व्हेजिटेरियन माणूस आहे तुम्ही त्याला अंड सांगू शकता. मग मला अंड्याच्या ऐवजी काय देऊ शकता तुम्ही तर मला पनीर देऊ शकता तुम्ही सोयाबीनचं टोफू देऊ शकता. तर मग असं प्रत्येकाचं डाएट हे मग ते हे होतं. मग मला तर ज्यांचा वेट लॉस करायचा त्यांना कॅलरी डिफिशियंट डाएट थोडं द्यावं लागतं म्हणजे मला रोजचा 200 ते 300 कॅलरी डेफिशियंट करावा लागतो. मग तो एक्सरसाइज मधनं 100 कॅलरी डेफिशियंट झाला आणि डाएट मधनं 100-200 कॅलरी डेफिशियंट झाला तर 300 कॅलरीज. मग मला 1 किलो वजन कमी करायचं तर 3000 कॅलरीज मला बर्न करायच्या. मग 3000 कॅलरी रोज 300 कॅलरीज बर्न केल्या म्हणल्या मला साधारणतः 10 दिवसामध्ये मी 3000 ते 11 ते 10 दिवसामध्ये मी साधारणतः तेवढ्या कॅलरीज बर्न करू शकते. मग ते बर्न करताना पण तुम्हाला मसल लॉस होत नाहीये किंवा वॉटर लॉस होत नाही लक्षात. कधी कधी वॉटर लॉसनी वेट कमी होतं. कधी कधी तुम्ही खूप क्रॅश डाएट केलं की मसल लॉस होतो आणि तुमचं वेट लॉस होतं. तर लॉस मध्ये तुम्हाला फॅट लॉस करायचं तुम्हाला वेट लॉस करताना मसल लॉस किंवा वॉटर लॉस नाही करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा खूप बारीक अभ्यास असतो ते सोपं नाहीये. म्हणजे हे आता आपल्याला फक्त बेसिक आहे की बाबा डाएट मध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे काय प्रथिने म्हणजे काय किंवा आपले मिनरल्स म्हणजे काय न्यूट्रिएंट्स म्हणजे काय त्यांचं नॉर्मल प्रमाण किती असतं त्यांचे गुणधर्म काय त्याच्यामुळे त्याच्या डिफिशियन्सीने कुठले आजार निर्माण हा आपल्याला बेसिक आहे. आणि त्याच्या पुढं मग नंतर अजून त्याचं खूप मोठं शास्त्र आहे त्याचं कसं डायजेशन होतं कसं एन्झाईम आणि मग त्याच्यानंतर व्यक्तिपरत्वे अजून वेगळं येतं मग सगळं. आता आपण फक्त बेसिक डाएटचा एक नुसता पार्ट न्यूट्रिशनचा एक पार्ट शिकतो की न्यूट्रिशन मध्ये काय असतं न्यूट्रिशन मध्ये प्रकार काय आहेत न्यूट्रिशन म्हणजे काय काय येतं हे सगळं मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स. मॅक्रोन्यूट्रियंट्स मध्ये हे सगळं येतात मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये सगळे मिनरल विटॅमिन्स हे सगळे मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये कारण हे कमी कमी प्रमाणात एकदम मायक्रो प्रमाणात लागतात आणि मॅक्रो मध्ये हे सगळं कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हे सगळे मॅक्रोन्यूट्रियंट्स मध्ये येतात. हं. तर आता आपण कुठपर्यंत राहतो तृप्तता मूल्य आलो होतो. तृप्तता मूल्याला काय बघितलं आपण की की समाधान एक सॅटिस्फॅक्शन असतं तुम्ही बघा म्हणजे असं एक प्रकारचं तूप खाताना किंवा आपण खूप ऑइली स्पायसी तुम्ही बघा तेलात तळलेलं खाताना सगळ्यांना मज्जा वाटते.
वडापाव तळलेला किंवा समाधान वाटतं, लय भारी वाटतं एकदम. किंवा भजी खाताना आनंद येतो का नाही, एक प्रकारचा पाऊस पडतोय, बाजूला भजी आहेत. हा, तेच म्हणजे तूप भात मेतकूट खाताय गरम गरम, आजारी आहात किंवा खिचडी खाताय, तूप खिचडी खाताय, मग म्हणतात किती वा वा वा, छान 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 छान. तर तसं एक तृप्तता असते, समाधान असतं. त्याच्यामुळे काय होतं की पाचक रसांची निर्मिती होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की डायजेशन योग्य, पण सारखं खाणं योग्य नाही, कधीतरी महिन्यातून एकदा खाणं ठीक आहे. तूप तुम्ही रोज खाऊ शकता 1 चमचाभर. तेल कमी प्रमाणात वापरा, साधारणतः 20 ml तेल पर पर्सन लागलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त तेल नाही लागलं पाहिजे. 20 ml पण खूप झालं ऍक्च्युली, सगळ्या फॅमिलीला 20 ml वापरलं तर, म्हणजे जास्त जे कॅलरी कॉन्शियस आहेत त्यांनी 20 ml अख्ख्या फॅमिलीला वापरलं तरी चालतंय. एका याला आपण साधारणतः 5 जणांची फॅमिली आहे, तर आपण 5 × 20 4 ml प्रत्येकाला यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्वचेचं स्वास्थ्य आणि रक्षण किंवा शरीर सौष्ठव निर्माण करणं, की स्निग्ध पदार्थांमुळे काय होते, त्वचा मुलायम राहते, त्वचेचा कलर उजळतो एक प्रकारचा, आणि त्वचा विकार पण होत नाही त्याच्यामुळे. स्निग्ध त्याच्यामध्ये काय होतं, प्रोटेक्शन मिळतं त्वचेला. चरबीमुळे शरीराला काय होतं, एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त होतो, त्यामुळं शरीर सौष्ठव उठून दिसतं, किंवा शरीर कधी कधी अति प्रमाणात चरबी नाही चांगली दिसत, त्याला काही शरीर सौष्ठव म्हणत नाही आपण. पण योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी योग्य तेवढी जर चरबी असेल तर शरीर सौष्ठव आपलं काय दिसतं, उठून दिसतं. त्याच्यानंतर आपण स्निग्ध पदार्थामुळे पदार्थामध्ये एक प्रकारचा वेगळा स्वाद किंवा वेगळेपणा निर्माण करू शकतो. म्हणजे की स्वाद आणि गंध वाढवतात ती, म्हणजे खुसखुशीत पदार्थ. तुम्ही बेसनचं पीठ तुपामध्ये भाजता, बेसनचे लाडू करताना, तेव्हा कसा खमंग वास येतो एक प्रकारचा, तो एक वास पण वेगळा असतो. आणि इवन शिरा करताना, लापशी करताना तुम्ही तुपामध्ये भाजता रवा किंवा गव्हाचं पीठ भाजता, किंवा सांजा करताना पण, तर त्यावेळेस काय असतं, एक प्रकारचं वेगळं हे येतं, म्हणजे त्याला असा एक प्रकारचा वास येतो छानपैकी. हम्म मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्वाद वाढतो, त्याचा सुगंध वाढतो, त्याची चव वाढते, पदार्थाला एक प्रकारचा वेगळा खुसखुशीतपणा येतो, आणि पदार्थ पचायला हलका होतो. कधीलाही पदार्थ त्याच्यावरती प्रक्रिया केली, उष्णतेने भाजला की तो पदार्थ पचायला सोपा जातो, हलका होतो तो. त्याच्यानंतर आता साधारणतः स्निग्ध पदार्थाची आपल्याला दैनंदिन आवश्यकता किती आहे हे पाहायचंय आपल्याला. तर ती पण बदलते. म्हणजे आता तुम्ही, माझं बैठं काम आहे, किंवा आपण नुसते पेशंट बघतो, किंवा मी बैठं काम करते, मला शारीरिक कष्टाचं काम जास्त नाही, तर मला फॅटची म्हणजे फॅट मी कमी घेतलं पाहिजे, की तेल आणि तूप मी कमी वापरलं पाहिजे. ते जर एक उन्हात काम करणारा शेतकरी आहे, आणि तो काय करतो की तिथे दिवसभर पाट्या किंवा बांधकामावरती पाट्या उचलणाऱ्या काम करणाऱ्या बायका, किंवा शेतात काम करणारे शेतकरी किंवा लोक, ह्यांना काय असतं की दिवसभर पाट्या व्हायच्यात किंवा उचलायचंय किंवा काही काम करायचं, तर अशा लोकांना काय, ते हालचाल जास्त प्रमाणात आहे, तर त्या लोकांना काय जास्त जास्त प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थांची म्हणजे वय काय आहे, लहान मुलांना पण तूप जास्त प्रमाणात ऍडोलसंट पिरियड मध्ये पण जास्त लागतं. त्याच्यानंतर गर्भिणी अवस्थेमध्ये स्निग्ध पदार्थांची आवश्यकता वाढते. म्हणजे तुमचं वय काय आहे, तुम्हाला शारीरिक श्रम किती आहे, तुमचं लिंग काय आहे, मेल आहात का फिमेल आहात, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींवरनं काय केलं जातं, ठरवलं जातं. त्याचप्रमाणे काय केलं की जी राष्ट्रीय पोषण संस्था आहे, त्याला काय म्हणायचं, NIN. हा, राष्ट्रीय पोषण संस्थेचं नाव काय आहे, NIN. ती कुठे आहे, हैदराबादमध्ये. तर त्या राष्ट्रीय पोषण संस्थेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, NIN म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, राष्ट्रीय पोषण संस्था, तर ते हैदराबादमध्ये, त्यांनी काय सांगितलंय की एकूण जी आपल्याला कॅलरी घेणार आहे आपण जेवणामध्ये, तर त्याच्या उष्मांकापैकी 20 ते 25% उष्मांक हे आपल्याला स्निग्ध पदार्थातून मिळतात, आणि 50% उष्मांक हा वनस्पती स्निग्धाद्वारे मिळणे आवश्यक आहे. म्हणजे आहारामध्ये प्राणीज आणि वनस्पतीज दोन्ही प्रकारची काय असतात, स्निग्ध पदार्थांचा समावेश असतो काही काही जणांच्या. तर आता प्रौढ व्यक्तीला किती असतात, तर 10 ते 20% फक्त. तुमच्या आहाराच्या 10 ते 20% हे फॅट पासून प्रौढ व्यक्ती, म्हणजे 40 म्हणू शकतो आपण, हा 35-40 वर्ष, 40 ते 60 वर्षाच्या व्यक्तींना आपण प्रौढ व्यक्ती म्हणू शकतो. तर त्या सगळ्यांना 10 ते 20% हे फॅट पासून यायला पाहिजे. मुलांना 15 ते 20% भाग हा फॅट पासून किंवा स्निग्ध पदार्थापासून मिळाला पाहिजे.
नंतर एकदम लहान बाळ आहेत, 6 महिने म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते पहिले 5 महिने तर अंगावरच पितं बाळ. पण त्याच्यानंतर 5 महिन्यानंतर ते साधारणतः 15 महिन्यापर्यंत जी अवस्था आहे, की 15 ते 20 महिन्यापर्यंत किंवा 24 महिन्यापर्यंत, 2 वर्षाचा होतोपर्यंत, तर त्यांना 25 ते 30%, 5 वर्षापर्यंत म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. तर त्यांना 25 ते 30% हा आपण काय म्हणू शकतो की फॅट पासून मिळायला पाहिजे. तर गरोदर स्त्रीला वेगळं आहे. आता गरोदर स्त्रीला काय पाहिजे, तर गरोदर स्त्रीला 30 ग्रॅम स्निग्ध पदार्थ रोजचे मिळाले पाहिजेत साधारणतः. नंतर स्तनदा स्त्री जी बाळाला दूध पाजते, ती बाळाला जेव्हा 6 महिन्यापर्यंत जेव्हा दूध पाजते, तेव्हा पण तिला 6 ते 12 महिन्यापर्यंत तेव्हा तिला 30 ग्रॅम हे तेवढंच मिळालं पाहिजे. नंतर आता हे सगळं झालं, किती किती पाहिजे किंवा काय पाहिजे, तर हे बघितलं आपण. आता तुम्हाला मी स्निग्ध प्राप्तीची साधने पण सांगितली, की प्राणिज पदार्थापासून मिळू शकतो स्निग्ध पदार्थ आणि वनस्पतीज पदार्थ. प्राणिज मध्ये आलं की सगळं दूध, लोणी, तूप, खवा, अंडी, मांस, मासे, बटर, सगळं सगळं ते प्राणिज पासून आलं. आणि वनस्पतीज मध्ये तेलबिया आल्या आणि खाद्यतेल सगळी, शेंगदाणा, तीळ, करडी, जवस, सोयाबीन, खोबरं, सूर्यफूल, बदाम, अक्रोड, हे सगळे वनस्पतीज मध्ये आले. हा, आता स्निग्ध पदार्थांचा जर अभाव झाला आमच्या शरीरामध्ये, जर स्निग्ध फॅट कमीच घेतलं तुम्ही डाएटच्या नावाखाली म्हणा, किंवा गरीब परिस्थिती आहे, तुम्ही तेल तूप जास्त वापरतच नाहीये, तर अशा वेळेस काय, तर शक्यतो केवळ स्निग्ध पदार्थांच्या पोषक घटकांचा अभाव असं कधी आपल्याला दिसून येत नाही कुठंच. कारण त्यांचं काम कार्बोदके आणि प्रथिने करतात. तरी पण जर समजा खूप मोठ्या प्रमाणात जर स्निग्ध पदार्थांचा लॉस झाला, तर स्निग्धाम्लाचा काय होतं, अभाव निर्माण होतो आणि शरीराची वाढ होत नाही आणि वजन कमी होतं. वजन काय होतं, कमी होतं. त्वचेचं स्वास्थ्य सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, ढासळतं. त्वचा काय होते, कोरडी पडते. खरखरीत होऊन काय होतात, त्वचेचे रोग होऊ शकतात. नंतर विकसनशील जे देश आहेत त्याच्यामध्ये मुलांमध्ये त्याला काय म्हणतात, फ्रेनोडर्मा म्हणतात. फ्रेनोडर्मा हा त्वचेचा विकार होतो. जर स्निग्ध पदार्थांचा अभाव झाला तर कुठला आजार होतो, फ्रेनोडर्मा. फ्रेनोडर्मा म्हणजे काय दिसतं याच्यामध्ये, फ्रेनोडर्मामध्ये त्वचा, काय काय लक्षणं दिसतात बघा त्या फ्रेनोडर्मामध्ये, लिहून घ्या. त्वचा खडबडीत होते, त्वचेवर पुरळ येतात, त्वचेवरती काळे डाग पडतात. नुसतं लिहा, त्वचा त्वचा लिहूच नका, नुसतं लिहा. खडबडीत, पुरळ, काळे डाग, त्वचा विद्रूप बनते, बेडकाच्या त्वचेसारखी दिसते, म्हणून तिला फ्रेनोडर्मा म्हणतात किंवा टोड स्किन पण म्हणतात. हा, 1933 साली कुणी शोध लावला याचा, की सिलोन मध्ये, सिलोन गावी कोण आहे, निकोलस, हा जो अभ्यास करता होता, त्याला कामगारांमध्ये हा आढळला, फ्रेनोडर्मा हा. कोणाला आढळला, 1933 साली सिलोन या गावी निकोलस या शास्त्रज्ञांना कामगारामध्ये पहिल्यांदा हा आजार आढळला. मग त्यांनी त्याच्यावरती उपाय काय सांगितला, की माशांच्या यकृताचे तेल वापरायचं त्याच्यामध्ये, कॉड लिव्हर ऑइल आपण असं म्हणतो ना, तसं, किंवा व्हिटॅमिन अ दिल्यास किंवा कमी होतं असं सिद्ध झालं. किंवा जवस, आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांना जवस आणि करडईचं तेल जर दिलं तरी पण फ्रेनोडर्मा हा आजार काय होतो, कमी होतो. आणि जर स्निग्ध पदार्थ कमी प्रमाणात असेल तर विटॅमिन अ, ड, ई आणि क यांचं शोषण होत नाही, यांची साठवण होत नाही, आणि त्या विटॅमिनमुळे जे अभाव दिसणार आहेत ते आपल्याला पुढे दिसणारच आहेत, तर त्यांच्या अभावाचे परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतात. नंतर पेशी ज्या आहेत त्यांचं आवरण काय होतं, बाहेरील जे आवरण आहे पेशीला, प्रत्येक पेशींना आतमध्ये इंट्रासेल्युलर फ्लुइड असतं आणि त्याला एक आवरण असतं, त्याला इंट्रासेल्युलर मेम्ब्रेन म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला मेम्ब्रेन म्हणतो किंवा आवरण म्हणतो. तर ते कमकुवत बनतं, पेशींचं आवरण काय होतं, कमकुवत बनतं. नंतर कोलेस्ट्रॉलच्या वहनाला पण अडथळा निर्माण होतो, कोलेस्ट्रॉल निर्मितीला.
रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण काय होतं, तुम्हाला तर फॅट नाहीये तर मग शरीर कोलेस्ट्रॉल बनवायला लागतं जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे काय होतं की मग केस, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि केस पण गळायला खूप चालू होतात, केस पण गळायला लागतात. आणि स्निग्ध पदार्थांचं जर आधिक्य जातं, हे सगळे अभावाचे परिणाम बघितले आपण. हम्म. पण जर समजा तुमच्यामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात झाले, का तुम्ही जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाताय किंवा खूप तरीच्या भाज्या, स्पायसेस, किंवा नॉनव्हेज मध्ये पण तुम्ही असं तेल खूप टाकता, किंवा पोळी बरोबर पुरणाच्या पोळीला पण आपण आमटीत तेल जास्त टाकतो, वांगची भाजी करताना, पिठलं करताना तेल जास्त प्रमाणात वापरतो. काही ठराविक भाज्यांना वापरणं वेगळं, पण कंटिन्युअसली जर तुम्ही सगळ्याच भाज्यांमध्ये तेल जास्त प्रमाणात वापरताय तर काय होतं, आधिक्य होतं. हे तळलेले पदार्थ सारखे सारखे खाताय तर त्याच्यामुळे काय होतं की बाबा काय कायना सवय असते की रोज काहीतरी तळलेलं, कुरड्या खावा किंवा वेफर्स खावा किंवा कुरकुरे खावा किंवा असं काहीतरी आपण खातोच. तर हानिकारक परिणाम काय दिसून येतात आधिक्य झाले असता, की चरबीच्या रूपामध्ये काय दिसते, ती आपल्याला कमरेवरती, छातीवरती, त्वचेखाली काय होते, साठवायला लागते सगळीकडं चरबी. लठ्ठपणा वाढतो, शरीर बेडौल होते, चालताना दम लागतो. काय काय होतं, सगळीकडे फॅट डिपॉझिट व्हावं लागतं, मेन पोटावरती, मांड्यावरती, दंडावरती, कमरेवरती. प्रत्येकाचे शरीर वेगळं आहे, कुणाला कमरेवरती होतं, कुणाला डोंगरावरती होतं, कुणाला मांड्यांवरती होतं, कुणाला पोटावरती होतं, कुणाला दंडावरती होतं. हळूहळू सगळीकडेच साठायला लागतं, खूपच साठायला लागलं की. तर त्यामुळे शरीराला काय होतं की शरीर बेडौल बनतं. आणि चालताना काय लागतो आपण, तर तुम्ही जड झालं तर तुमच्या शरीराला तेवढं तेवढं काम करावं लागतं. तेवढं काम जास्त करावं लागलं की काय होतं, तुम्हाला दम लागणार, तुमचं शरीर घेऊन तुम्हाला उचलून वजन पाऊल टाकायचं. मग त्यावेळेस हृदयावरती काय होतं, लोड येतो, ज्याच्यावरती हे करायची आहे त्याच्यावरती, तर तुम्ही जर 15 तुमच्या हाईट आणि वेट पेक्षा जास्त जर वेट झालं, BMI वाढला, तर त्याला हृदयाला जास्त ताण येतो रक्तपुरवठा करायचा. नंतर जास्त प्रमाणात जर स्निग्ध पदार्थ झाले तर काय होतं, मूत्रपिंडाभोवती काय होतं, स्निग्ध पदार्थांचे थर जमतात आणि किडनीच्या कार्यात अडथळा येऊन किडनी पण निरुपयोगी व्हायला लागते. नंतर पचनक्रियेवरती पण परिणाम होतो. स्निग्धाच्या आधिक्यामुळे काय होतं, जाठर रसाची निर्मिती होण्याला वेळ लागतो. तुम्ही बघा, तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड तुम्ही जर तूप टाकलं तर ते अल्कलाईन आहे, ते 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 काय करतं, ते त्या ह्याला ग्लँडला असं लुब्रिकेशन करणार, लुब्रिकेशन केलं की त्यातनं कुठला पण डायजेस्टिव्ह रस व्हायला वेळ कमी लागणार. थोड्या प्रमाणात टाकणं आणि खूप प्रमाणात सारखं खातं तर जाठर रसाची निर्मिती पण काय होते, कमी होते. आणि पचन क्रिया लवकर घडून येत नाही, भूक मंदावते. हं कमी लॉस ऑफ ॲपेटाईट, खूप कमी भूक लागायला लागते. आहारातील स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त झाले तर काय होतं की कोलेस्ट्रॉलचा पण थर वाढतो. आणि कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम यांचा थर काय होतो, रक्तवाहिन्यातील आतल्या भागावर जमा होतो. कोलेस्ट्रॉल काय करतं, कॅल्शियम बरोबर कोॲग्युलेट होतं किंवा त्याच्यावरती संघटन करतं आणि रक्तवाहिन्यांच्या आतल्या भागावरती जमा होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचा व्यास किंवा त्यांची रुंदी काय होते, कमी होते, लवचिकता कमी होते, रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि ह्याच्यामुळे रोहिणी काठिण्य म्हणजे रक्तवाहिन्यांना काठिण्य येतं. लवचिकता कमी होणे म्हणजे काठिण्य येणे. आणि पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस किंवा आपण ज्याला अर्धांगवायू म्हणतो, रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता काय वाढते, वाढते. आलं का लक्षात? ह्याच्यात कुणाला काय अडचण आहे? नाही हम्म. समजलं. नाही. तर आता आपले हे मॅक्रो न्यूट्रिएंट्स झाले, तर मायक्रो न्यूट्रिएंट्स बघायचे आहेत आपल्याला उद्यापासून. तर व्हिटॅमिन A, D, E आणि K. त्याच्यानंतर आपल्याला मिनरल्स बघायचे आहेत सगळे. मिनरल्स बघितल्यानंतर मिनरल्स मध्ये पण महत्वाचे मिनरल्स बघू, बाकीचे मिनरल्स मी तुम्हाला छोटी छोटी माहिती. जरा पेपर मधले क्वेश्चन पण काढून आणा, तुम्हाला मध्ये मध्ये काही अडचण वाटली तर त्याचा प्रश्न पण विचारा बरं का मला, कारण तुमचं पुढच्या महिन्यात लगेच परीक्षा आहे. तर त्या ह्याच्या बरोबरच मॅडम आता आमच्याकडे पेपर नाहीये, प्रश्नपत्रिका नाही येत. बर बर ठीक आहे, मीच पाठवते तुम्हाला. हा म्हणजे चाल तुम्ही पाठवलं ना, म्हणजे आम्हाला ते त्याचं छान वर्गीकरण पण करता येईल आम्हाला, करता येईल. त्याचं एक हो हो. मग आता मी तुम्हाला कशा कशाच्या नोट्स पाठवायच्यात, मी कार्बोहायड्रेटच्या पाठवल्यात का?
नाही पाठवलंय. कशाच्याच बरं, मग नोट्स नाही. कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि स्निग्ध तिन्ही पाठवायचे आहेत. मी आजच पाठवते, म्हणजे तुम्हाला काय होईल, अभ्यासाला चालू करता येईल, तुम्हाला रिवाइज होईल ते. हो हो चालेल ना. चालेल चालेल, ठीक. काय अडचण नाही ना ह्यात? नाही नाही. तर आता उद्यापासून आपण विटॅमिन चालू करू. हा, त्याच्यानंतर हो आपलं परत चालेल. मिल डे प्लॅनिंग आहे. बरंच काही काही आहे त्याच्यामध्ये. मिल डे प्लॅनिंग आहे, परत 2 प्रकारचं प्लॅनिंग आहे, मिल डे प्लॅनिंग आणि अजून काहीतरी प्लॅनिंग आहे. त्याच्यानंतर ते हा थाळीचे वर्गीकरण आहे. ते सगळंच आहे. समतोल आहार वगैरे त्याच्या तरी नोट्स पाठवल्या का मी तुम्हाला शिकवलेलं पहिलं? आहार म्हणजे हम्म. काय, समतोल आहार म्हणजे मॅडम काय? नोट्स कशाच्याच नाहीत पाठवल्यात. बरं ठीक आहे, पण मी शिकवलंय तुम्हाला ते आहार आणि समतोल आहार. हो हो, हो ठीक. समतोल आहार शिकवलाय, परंतु नोट्स तुमच्याकडनं मी कोणत्याच सगळंच आलेल्या पाठवते, नाहीये. एकदमच पाठवते आता. हा, चालेल. चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू. सर लेफ्ट होत का आता?